बीव्हीजी फाउंडेशन व महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनतर्फे शेतकरी कुटुंब, ग्रामीण युवक व महिलांसाठी शेतकरी सक्षमता अभियान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, मुख्य संयोजक शेखर मुंदडा, विजय आठवले, बीव्हीजी ग्रुपचे दीप शुक्ला, भालचंद्र पोळ, गणेश लिमये, प्रदीप तुपे, मुकुंद शिंदे, वैभव मोगरेकर, ज्योत्स्ना वरुडकर उपस्थित होते। हणमंतराव गायकवाड म्हणाले, शेतीमधून फायदा होईल अशा अनेक गोष्टींचे शेतकऱ्यांना पुरेसे ज्ञान मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे। तळागाळातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र मिळून काम केले तर नक्कीच क्रांती घडेल। केवळ मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी काय केले पाहिजे यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्याला जे जमते त्यावर काम करावे। विषमुक्त शेती आणि कॅन्सरमुक्त भारत बनवण्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करायला हवे। महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनने मागच्या एका वर्षात अनेक उपक्रम राबवले छोटे छोटे आपल्या एनजीओसाठी। तर हा असाच एक आपण उपक्रम आज सुरू करत आहोत, शेतकरी सक्षमता अभियान। या गावाखेड्यातल्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय करता येईल, नंतर गव्हर्नमेंटची मदत त्यांना होते, ते लोन सेव्ह करणं किंवा पाऊस नाही आला त्याच्यानंतर नाही, आता आपण आधीच काळजी कशी घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। याच्यात विचार केल्यानंतर बीव्हीजी फाउंडेशन आपल्याबरोबर या बाबतीत पुढे आलेलं आहे, कारण त्यांचं बीव्हीजी लाईफ सायन्स हे अतिशय उत्तम प्रोडक्ट आज शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे, ज्याच्यामुळे खर्च अर्धा होतो आणि उत्पन्न डबल होतं। आणि त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवले। मी त्यांच्या 2-3 ठिकाणी व्हिजिट्स पण केल्या आणि आम्हाला फार चांगला वाटला उपक्रम। आणि आपण आता जवळजवळ 650 एनजीओ आपल्याला जुडलेला आहे महाराष्ट्रातून। तर मग हा उपक्रम आपण जे एनजीओ गावासाठी शेतकऱ्यांसाठी काम करतात त्या एनजीओजला आज आम्ही बोलवलेलं आहे आणि 200 एनजीओज आज याच्यात पार्टिसिपेट्स करतायत।